रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मनसे आयोजित येथील क्रांतिज्योती विद्यालय चित्रपटाच्या मोफत शो मध्ये दिग्दर्शक हेमंत ढोले, कलाकार सिद्धार्थ चांदेकर व अमय वाघ यांची रॉयल एंट्री. प्रेक्षकांचा जल्लोष. मराठी शाळा वाचविणे व मराठी भाषा टिकवणे यावर चित्रपटातून जनजागृती. उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांचा विशेष पुढाकार. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात महाराष्ट्र रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीपदादा ठाकूर यांच्या विशेष पुढाकाराने व उत्कृष्ट नियोजनाद्वारे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा मोफत शो सादर करण्यात आला. विशेष म्हणजे या शोमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोले, कलाकार सिद्धार्थ चांदेकर व अमय वाघ यांच्या रॉयल एंट्रीने प्रेक्षक व पेणकरांची मने जिंकली. सदर चित्रपट हा मराठी शाळा वाचविणे व मराठी भाषा टिकवणे या मुद्द्यावर असल्याने ह्या चित्रपटाचे मोफत शो मनसेच्या वतीने या कलाकारांच्या उपस्थितीत ठेवण्यात आले, असे मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीपदादा ठाकूर म्हणाले. अलिबाग रायगड येथे चित्रीकरण होऊन मराठी व आगरी भाषेचा या चित्रपटात सन्मान करण्यात आला. दिग्दर्शक हेमंत ढोले तसेच कलाकार अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांचे मनसेच्या वतीने मोरेश्वर चित्रपटगृहात पेणकरांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध पेणचे गणपती व आगरी भाषेचा उल्लेख कलाकारांनी प्रेक्षकांसमोर करून सर्वांची मने जिंकली. सदर कार्यक्रमासाठी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य, पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, पेण उपतालुका अध्यक्ष नितेश पाटील, विजय पाटील, रुपेश महात्रे, प्रसाद पाटील, कल्पेश पाटील, कल्पेश सरपाळ तसेच समस्त महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. न्यूज ब्युरो रायगड. सर, क्रांतिज्योती विद्यालय हा जो सिनेमा काढलेला आहे, काय सांगाल? याचा उद्देश काय नेमका? खरी परिस्थिती आणि वास्तवता दाखवणारं विदारक चित्र जे जिल्ह्याचं आहे किंवा महाराष्ट्राचं, मराठी शाळा बंद पडतायत, काय सांगाल? प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी शाळांची संख्या कमी होतीये आणि शाळांची संख्या कमी होते कारण शाळेची पटसंख्या कमी होते, म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या कमी होते. आणि हा विषय कुठेतरी मनाला खूप सतावत होता. मी स्वतःही एका जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकलेला विद्यार्थी आहे. रायगड जिल्ह्यातच माझं 1ली ते 10वी हे शिक्षण झालेलं आहे आणि त्यामुळेच मी अलिबाग या माझ्या लोकेशनची निवड केली, कारण मला रायगड जिल्ह्यातलीच शाळा दाखवायची होती. आणि खूप मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने, प्रत्येक मराठी माणसाने विचार करायला हवा की आपल्या जर मराठी शाळाच संपत गेल्या तर आपली मराठी भाषाही संपेल. कारण पुढची पिढी जर मराठी भाषा लिहित नसेल, बोलत नसेल तर ही भाषा संपू शकते अशी भीती आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने हा प्रयत्न केला पाहिजे की आपली मुलं ही मराठी शाळेत जातील, मराठी भाषा शिकतील. सर, शिक्षकांचं समायोजन असेल किंवा काही असं षडयंत्र आहे का मराठी शाळा संपवण्याचं? कारण का इंग्लिशचे ज्या माध्यमाच्या शाळा आहेत त्या मोठ्या प्रमाणावर राजकीय नेतेगण असतील किंवा इतर जे उद्योजक असतील यांच्याकडून सुरू होत आहेत. मराठी शाळा संपल्या तर त्यांचा सहज धंदा वाढेल, असं काही षडयंत्र आहे का? आणि शिक्षकांचं समायोजन कमी पडतंय का? मला असं वाटतं की मराठी शाळांमधलं शिक्षण, तिथे असलेल्या सुविधा, तिथनं जनरेट होणारी फीज, मला असं वाटतं या देशातला सगळ्यात मोठा व्यवसाय हा आता शिक्षण आहे. आणि शिक्षणातनं ज्या पद्धतीने पैसा उभा राहतोय, ज्या पद्धतीनं प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपलं मूल एका फॅन्सी बसमधनं गेलं पाहिजे, एका पॉश शाळेत गेलं पाहिजे, मग तिथे स्विमिंग असलं पाहिजे, हे असलं पाहिजे, आणि त्यासाठी हे पालक भरमसाठ फीज द्यायला सुद्धा तयार आहेत. आणि या फीज देऊन मला असं वाटतं की शिक्षण हे शेवटी शिक्षण आहे. एक चांगला गुरु हा तुम्हाला तेच शिकवू शकतो जी ही कुठलीही पॉश शाळा तुम्हाला शिकवू शकते. आणि मला असं वाटतं की आर्थिक याच्यातला फायदा हा बघून टोलेजंग इंटरनॅशनल स्कूल्स उभी राहत आहेत आणि आपल्या साध्या मातीतल्या लोकांना संस्कार शिकवणाऱ्या या मराठी शाळा बंद होत आहेत. तर 100% याच्या मागे आर्थिक नियोजन हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि कमी होत जाणारी शिक्षक भरती, कारण गेले अनेक दिवस शिक्षक भरतीच झालेली नाही, त्यामुळे एकेका शाळेवरती 2 ते 3 शिक्षक आहेत.
म्हणजे 1ली ते 10वी असे 10 वर्ग मिळून त्यातल्या तुकड्या मिळून 2 ते 3 शिक्षक आहेत. तर मग त्या शाळांची गुणवत्ता वाढणार तरी कशी? शिक्षकांची संख्या, असलेला स्टाफ, शिक्षकांना करावी लागणारी कामं, म्हणजे आपण जर बघितलं तर निवडणूक काळात शिक्षकांना वर्ग सोडून बाकीचीच कामं असतात. सरकारी योजनांचा प्रचार करा, हे करा, ते करा. अनेक शिक्षकांशी माझा या निमित्ताने संवाद झालाय, ज्यांनी असं सांगितलं की आम्हाला शिक्षकी हा आमचा मूळ व्यवसाय सोडून इतर कामं करावी लागतात. तर मला वाटतं सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. अनेकदा आंदोलनं होत आहेत, मराठी शाळा वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि ज्या दृष्टीनं आपण मराठी शाळांच्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत त्या पडतायत, मात्र मराठी शाळेत शिकलेलेच राजकीय नेते आहेत, पुढे त्यांची पाठ या ठिकाणी फिरवलेली दिसते. आणि कसं सांगाल, सरकार कमी पडतंय का सर? सरकार कमी पडतंय पेक्षा आपण सगळे कमी पडतोय. हे महाराष्ट्र राज्य कमी पडतंय. इथला सरकार, विरोधातला माणूस, इथला प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक पालक, प्रत्येक मुलगा, या शाळेतले शिक्षक, या शाळेतले सगळे कमी पडतात. मला असं वाटतं की हे 20-25 वर्षांनी आपल्या लक्षात येईल की आपण काय करून बसलो. तर ही वेळ निघून जायच्या आधी आपण जागं व्हायला पाहिजे. आणि मराठी भाषा ही जर लिहिता आली नाही, म्हणजे तुळू ही भाषा हे उत्तम उदाहरण आहे, ज्याला लिपी नाहीये. आता अनेक भाषा अशा आहेत की ज्या पुढच्या पिढ्यांमध्ये आता बोलल्याच जात नाहीत. भारतातल्या अनेक भाषा संपत चाललेल्या आहेत. त्यामुळे आपली मराठी भाषा ही संपू द्यायची नसेल तर सगळ्यांनी लवकरात लवकर जागं व्हायला पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्रांतीची ज्योत ज्यांनी लावली त्या सावित्रीमाई आणि फुले दाम्पत्याच्या नावानं आपण हा चित्रपट केलेला आहे. काय संकल्पना नेमकी आहे यामागं? विद्येच्या ज्या खऱ्या प्रशिक्षिका मानल्या जातात त्या सावित्रीमाई आहेत. काय सांगाल? आणि आपण रायगडचेच आहात, रायगडमध्येच हे विदारक चित्र आहे मराठी शाळांबाबत मोठ्या प्रमाणावर. काय नेमका उद्देश आहे? आम्ही चित्रपट देखील पाहिला आणि अतिशय प्रेरक चित्रपट आहे आणि सर्वांना आपले बालपणीचे दिवस आठवून देणारा हा चित्रपट आहे. काय सांगाल? 100% क्रांतीज्योती ही उपाधी आपण ज्यांच्यासाठी उच्चारतो त्या सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरित होऊनच हा चित्रपट आम्ही तयार केलेला आहे. हे जेव्हा टायटल द्यायचं ठरलं तेव्हा या शाळेचं नाव काय असेल, तर त्या शाळेचं नाव भारताच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या नावानेच असलं पाहिजे, हाच त्याचा मागचा उद्देश होता. आणि ज्यांनी तळागाळातला समाज हाताला धरून वर्गांमध्ये आणला, शाळांमध्ये आणला, गरीबातल्या गरीब माणसाला, दुर्बल घटकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, त्या फुले दाम्पत्यांचा विसरच आपल्याला पडतोय की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मी असं म्हणत नाहीये, पुन्हा एकदा मी असं म्हणतो, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना माझा किंवा या चित्रपटाचा विरोध नाही. माझा विरोध हा त्या शाळांमध्ये मराठीला दुय्यम लेखलं जातं यावर आहे. महाराष्ट्रात मराठी ही ऑप्शनला असू शकत नाही. महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत मराठी ही कंपल्सरीच असली पाहिजे. मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या उद्देशानं आपण या ठिकाणी मराठी जो आज चित्रपट लावलेला आहे आणि या ठिकाणी अभिनेत्यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. काय सांगाल, काय संकल्पना आहे एकूणच? मुळातच गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मराठी भाषा आणि मराठी शाळांकरता जी अगदी दुय्यम अशा दर्जाची इथे महाराष्ट्रात जी सरकारकडून जी पिळवणूक होत आहे मराठी भाषेची, तर त्याच्यावरती सदैव आमची एक ठाम भूमिका राहिली की मराठी भाषा ही सर्वप्रथम मानली जावी, इथे महाराष्ट्रात प्रथम दर्जा दिला जावा आणि मराठी शाळा जास्तीत जास्त कशा जगतील, मराठी शाळांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं दिलं जाईल याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच कल राहिला. पण या उद्दिष्ट हा खरंच खूप पक्षाचा नेहमीच चांगला राहिला, पण त्याचं उत्कृष्ट असं उदाहरण तुम्ही पाहू शकता की या चित्रपटामध्ये तुम्ही पाहाल की क्रांतीज्योती विद्यालय जो मराठी चित्रपट, मराठी माध्यमचा चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये मराठी शाळेकरता एका विद्यार्थ्याची किंवा मराठी माणसाची भूमिका कशी असली पाहिजे तर याकरता सर्वात जास्त कल दिला गेलेला आहे. आणि त्याकरता आम्ही देखील ठामपणे यापुढे देखील असंच काम करू, एवढं नक्कीच. रोल. नमस्कार, माझं नाव दीपिका हेमेंद्र गावण. आज हेमंत डोमे दिग्दर्शित माझी क्रांतीज्योती विद्यालय आता मराठी शाळा पुन्हा भरणार हा मराठी भाषेवरचा आणि महाराष्ट्राचा अगदी ज्वलंत प्रश्न जो आहे तो हेमंत डोमे यांच्या दिग्दर्शनाने त्यांनी मांडलेला आहे. खरंच मराठी आणि मराठी भाषा आणि मराठी माणूस ही तितकाच आज एक समाजापुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला सगळं काही हवं असतं, पण एकच अट्टाहास असतो की मराठी शाळा नको किंवा मराठी भाषेची आपल्याला वाटणारी लाज असते. तर आपण ही आज बोलताना म्हणजे असं आगरी भाषेचा
अमेय वाघ यांनी जी भूमिका सादर केलेली आहे आपल्यासाठी समोर, तर आपण उगाचच वेगळ्या भाषेचं अट्टहास करतो किंवा आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेतच जायला पाहिजे. आता मी स्वतःही सांगते की मी सुद्धा मराठी शाळेतून शिकलेली आहे, पण उत्तम इंग्लिश सुद्धा बोलते आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकवते आहे. असा कोणताही मला कधीही अडचण आली नाहीये की मी इंग्रजी माध्यमाची नाहीये तर इंग्रजी कसं बोलावं. तर मी खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे इंग्लिश मीडियम मधून शिकून आलेले आहेत त्यांच्यापेक्षा सुंदर मी सूत्रसंचालन करते. आज इंग्रजी माध्यमाची शिक्षिका आणि एक उत्तम सूत्रसंचालिका म्हणून तिथे उभे राहते. तर आपण उगाच आपल्या मुलांना जे म्हणजे म्हणतात ना की झेपत नाही ते करायला देऊ नका. मुलांची बौद्धिक शैक्षणिक पातळी ओळखा आणि त्याच पद्धतीने हे करा. आणि खरंच ह्या सगळ्या जे काही ह्याच्यात ऍक्टर्स आहेत, म्हणजे अगदी सिद्धार्थ चांदेकर असतील, अमेय वाघ असतील, तर ह्यांनी आपापल्या भूमिकांतून आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपण आहोत तेवढंच करा, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. आणि करा पण स्वतःची भाषा आणि स्वतःची संस्कृती जपून. धन्यवाद.